मित्रहो नमस्कार. स्वातंत्र्याचं दुसरी लढाई आता सुरू झालेला आहे. ज्येष्ठ शास्त्रज्ञ सोनम वांगचुक यांनी भयमुक्त भारत, अन्यायमुक्त भारत अशी घोषणा देत 20 जुलैच्या संसद मार्चसाठी सहभागी होण्याचं जनतेला आवाहन केलं आहे. आणि याची परिणिती म्हणून लाखो युवक दिल्लीमध्ये दाखल झालेत. ठिकठिकाणी आंदोलन सुरू आहे. आता आपण हे बघतोय चित्र पुण्याचं आहे. काँग्रेस जनता पार्टीने हे याचं नेतृत्व करतायत. असंख्य तरुण पुण्यामध्ये धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला पाहिजे यासाठी एकत्र झालेत. हे चित्र आपण पुण्याचं बघतोय. प्रचंड उत्साह तरुणांमध्ये आहे. या देशातले सत्तेचे लाभार्थी जरी ईडीला घाबरले असले तरी तरुणाई मात्र घाबरली नाही. हे जंतर मंतरवरचं चित्र आहे. आपण बघतोय की जमावबंदी आदेश लागू केलेला आहे. सरकार घाबरली आहे. सरकारनं मोर्चाला परवानगी नाकारली आहे. परंतु तरुण प्रचंड मोठ्या संख्येनं दिल्लीच्या रस्त्यावर आपल्याला दिसतोय. सर्व संवैधानिक संस्था ताब्यात घेऊन लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम मोदी शहा सरकार करत आहे. परंतु हा तरुण त्यांचे हे प्रयत्न हाणून पाडल्याशिवाय राहणार नाहीत. हा संदेश या देशातला तरुण देतोय. तो कोणालाही घाबरणार नाही. तो ईडीला घाबरणार नाही. तो CBIला घाबरणार नाही. तो पोलिसी दडपशाहीला देखील घाबरणार नाही. हे चित्र संपूर्ण देशभर आपल्याला बघायला मिळते. आज पार्लमेंट मार्चला पाठिंबा म्हणून देशातील बहुतांश ठिकाणी सर्व शहरामध्ये लोक आंदोलन करत आहेत.